सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. मला मला लाज येते मला काही झालं काही सांगू तुला सैया दिखा के गया रे बिठा के मुझे प्रीत का गुलगुला कोल्हापुर वाली मिर्ची चखा के कोलकाता की मिष्टी खिला के दे गया क्या धुका 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 दे गया रे अरे रे धुका 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 दे गया रे. हाय माझा एक्सप्रेस बँड आणि अक्षता, थँक्यू सो मच इतकी गोड रॉकिंग आणि हिम्मतवाली सुरुवात करून देण्यासाठी. वेल रसिका हो नमस्कार, मी अमृता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही पाहताय सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास. मित्रांनो, आपल्या चिमण आणि चतुरलाही त्यांच्या मामाच्या गावाचे वेध लागलेत. चला तर पाहूया हा जोरदार परफॉर्मन्स जो आपल्या समोर सादर करणार आहेत कमलाकर सातपुते आणि समीर चौगुले. झुक 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 एक्सप्रेस गाडी, झुक 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 एक्सप्रेस गाडी, आशाच्या रेषा मनात सोडी, गाडीत बसून जाऊया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. आगे जाओ. अरे चिमण, मी आहे चतुर. चतुर? मला वाटले कुणीतरी मामाच्या नावाने माझ्याकडे भिक्षा मागत आहे. पण चतुर, मामाच्या गावात जाण्यासाठी तू का इतका आतुर झाला आहेस? अरे मिसळ दिसली की कसा पाव आठवतो, तसा सुट्ट्या दिसल्या की मला मामाचा गाव आठवतो रे. खरे आहे तुझे. मातीत जसा खांब रुतून बसतो तसाच मेंदूच्या मतीत मामाचा गाव रुतून बसलेला आहे. मला तर वार्षिक परीक्षेच्या आधीच मामाच्या गावाचे वेध लागलेले असायचे आणि मग मामाच्या परसातले भोपळे मला डोळ्यासमोर दिसायचे. आणि नंतर निकालात सुद्धा तुला तेच भोपळे मिळायचे. पण चिमण, खरे खरे सुट्ट्या सुरू झाल्या की मला सुद्धा मामाच्या गावाला जायचं असायचं. त्या विचाराने मी अगदी उड्या मारायचो, कारण नुकतेच माझ्या मामाचे पत्र माझ्या आईला आलेले असायचे. प्रियताई, सुट्ट्यांचा मोसम सुरू झालेला आहे. चिरंजीव चतुर यास घेऊन येणे करावे. आणि मग मी उड्या मारत मारत दिसेल ती एसटी पकडून मामाच्या गावाला जायचो. तिथे जाऊन खूप मज्जा करायचो. तू ज्याला मज्जा म्हणायचास त्याला लोक उच्छाद असे म्हणायचे. आणि मग दुसऱ्याच दिवशी तुझा मामा तुझ्या बाबांना पत्र पाठवायचा, प्रिय भाऊजी, सुट्ट्यांचा मोसम संपला, चतुरला येऊन घेऊन जाणे करावे. अरे चिमण, अरे मस्ती तर आपण आपल्या मामाच्या घरीच करणार ना. खरे आहे, मी तर मामाच्या गोठ्यातच पडलेलो असायचो. का मामाला घर नव्हते? अरे माझा मामा काय गोठ्यात राहत नव्हता, घरातच राहायचा. पण मी मात्र मामाच्या गोठ्यातच रमलेलो असायचो. कदाचित तिथल्या रेड्याला बघून तुझ्या मनात बंधुभाव जागृत झालेला असावा. नाही, मित्रप्रेम जागृत व्हायचे, कारण तो रेडा तुझ्यासारखाच दिसायचा. गंमत केली रे. खरे सांगू, त्या गोठ्यात जाऊन मला म्हशीचे दूध काढणे खूप आवडायचे. असेच एक दिवस एक रेडकू म्हशीचे दूध पित होते. तू तिकडे दूध काढावयास गेलास आणि त्या म्हशीने तुझे दुधाचे दात घशात घातले. असे एकदा तुला मामाच्या गावातील मुलांनी घोड्यावर बसून तुझी मिरवणूक काढली होती. सगळा गाव फिरून आल्यानंतर तुझ्या लक्षात आले की तो घोडा नाही तर गाढव आहे. तेव्हा मी लहान होतो. घोडा आणि गाढव यातला फरक माझा समजत नव्हता. तसा तो आजही समजत नाहीच आहे. कशावरून? अरे फरक समजत असता तर तुझ्यासारख्या गाढवाशी मी मैत्री केली असती का? चतुर, जास्त शहाणपणा करू नकोस, नाही तर थोतरीत देईन.
तुझ्या मामाचे तुझ्यावर प्रेमच नव्हते. असे कसे म्हणतोस तू? अरे मूर्तिकाराचे साच्यावरील आणि मामाचे भाच्यावरील प्रेम कमी होईल का कधी? अरे पण तुझे काय, तू स्वतःच्याच मामाच्या झाडावरील रातांबे आंबे चोरायचास आणि गल्लीतल्या पोरांना विकायचास. अरे एकदा तर तुझ्या मामाचा आवडता कोंबडा घेतलास आणि मुठभर जांभळांच्या बदल्यात गल्लीतल्या पोरांना विकलास रे. वस्तू विनिमय पद्धतीवर विश्वास होता माझा. म्हणूनच तुझ्या आईने पेट्याचा छडीचा आणि तुझ्या पाठीचा लगेच विनिमय केला. तेव्हा मामानेच मध्ये पडून मला वाचवले होते. खरे खरे कोणीतरी म्हटलेलंच आहे, कठीण समय येता कोण कामास येतो, आई न बाप येतो फक्त मामाच येतो. खरे आहे चतुर. खरंच किती आठवणी दाटल्या आहेत मामा आणि त्याच्या मनोहारी गावाबद्दल. पण हल्लीच्या आपल्या या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला वेळच मिळत नाही मामाच्या गावाला जाण्यासाठी. खरे खरे दारातल्या चिंचेप्रमाणे आता मामा सुद्धा जून झालाय. मामाच्या घरासमोरची नदी वळणा वळणावर आपल्याला साथ घालते आहे. अंगणातल्या चाफ्याचा गंध पहाटेच्या साखर झोपेत मनावर गारुड करतोय. सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या आपल्यासारख्या चाकरमान्यांना मामाच्या गावातील घनदाट जंगल खुणावते आहे. बस बस चिमण. अरे आपण जे अनुभवलं ते आपल्या मुलांनी अनुभवलं नको? ती मजा, ती मस्ती, तो निसर्ग, ते बालपण, तो मामाचा गाव, पाठ्यपुस्तकांच्याही पलीकडचं ते जग या ओसाड शहरातल्या मुलांना कधी अनुभवायला मिळणार? खरे आहे चतुर. आणि आपण पुन्हा ऊर्जा जर मिळवायची असेल तर मामाच्या गावाला पुन्हा एकदा जायलाच हवे. खरे खरे. चल आपण आपला बोजा बिस्तारा बांधू आणि मामाच्या गावाला जाऊ आणि म्हाताऱ्या मामाच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद पाहू. चालेल. ठरले. आपण मामाच्या गावाला जायचंय. तुझ्या नाही आपापल्या. ठीक आहे. मामाच्या गावावर एक सुंदरसं गीत पेश कर पाहू. ठीक आहे मी करतो. मीच म्हणतो. झुक 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, वळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. चिमण चतुर, तुमचा परफॉर्मन्स ना मला खूप खूप आवडतो. तुम्ही एका वेगळ्या जगात घेऊन जाता आम्हाला आणि त्यासाठी थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि खूप गोड वाटला तुमचा हा परफॉर्मन्स पाहून. प्लीज बसा. मित्रांनो, आता आपल्या समोर परफॉर्मन्स सादर करायला येत आहेत आपले छोटा पॅक बडा धमाका असे परफॉर्मर्स. येस, तुम्ही बरोबर ओळखलत. हा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करायला येत आहेत मीरा मोडक आणि अरुण कदम. अरे बापरे, तरी किती खोल आहे. हो ना, माझ्याही एकंदरीत लक्षात आलंय. तुम्ही सुद्धा उडी मारायला? हो, तुम्ही सुद्धा. बापरे, जीव द्यायची साथ आली की काय? कुणी साथ देत नाही ना म्हणून जीव देते. जब फसवली गेली हो मी. क्या बात आहे, क्या बात. काय पण निर्लज्ज माणूस आहे. मी इथे रडतीये, दुःखात आहे, जीव द्यायला आलीये आणि हा टाळ्या वाजत क्या बात करतोय. एवढं वैतागता कशाला तुम्ही? मी सुद्धा कायम फसवला गेलेलो आहे माहिती. प्रत्येक माणूस मला फसवतोय माहितीये तुम्हाला. तुमचं दुःख माझं दुःख सेम आहे म्हणून मी टाळ्या वाजवल्या. बरं बाय द वे, तुम्हाला कोणी फसवलेलं आहे? माझ्या बॉयफ्रेंडने मला म्हणाला, राणी आय लव्ह यू, आपण दोघं पळून जाऊ, लग्न करू आणि
लग्नाच्या आदल्या दिवशी एकटाच पळून गेला. बाई हे जग वाईट आहे. मला सुद्धा अशाच एका माणसाने फसवलं होतं. मला म्हणाला तुम्हाला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब देतो म्हणून 50,000 रुपये माझ्याकडून घेऊन गेला. कसलं मल्टी कल्टी मारून पळून गेला. मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळण्याची स्वप्न बघणं म्हणजे तुम्ही स्वतःची स्वतः फसवणूक केल्यासारखं नाहीये का? काय बोलतोय तुम्ही बाई? खरं तर मी काय बोलते ना ते माझं मलाच कळत नाहीये. माझ्या लग्नाची गेली कित्येक वर्ष स्वप्न पाहतेय मी. माझं लग्न म्हणजे ना एक रखडलेला सिनेमा आहे. सिनेमावरून आठवलं बाई, मला सुद्धा एका माणसाने ना सिनेमात रोल देतो असं म्हणाला. मी म्हटलं मेन रोल देणार असेल तर? तो म्हणाला हो, 5 लाख रुपये जर का तुम्ही दिले तर तुम्हाला मेन रोल देऊ, हिरोचा रोल देऊ. अहो मी पैसे कसे तरी अरेंज केले, त्यांना 5 लाख रुपये दिले. तिकडे जाऊन बघतो तर काय काय सिनेमाचं नाव काय होतं? काय चासला एलियन. एलियनचा मेकअप करावा लागला नसेल ना तुम्हाला? अहो 4 तास ते मला मेकअप करत होते. हो? मला म्हणाले मेकअप हेवी आहे, डोळे उघडू नका. मी असे डोळे बंद केले, झोप लागली मला. 4 तासांनी असे डोळे उघडले, बघतो तर काय, अहो मेकअप रूम मध्ये कुत्रा सुद्धा नव्हता. सेटवर माणसं पळून गेले. अहो 5 लाख रुपये माझे घेऊन पळून गेले होते. माझ्या बॉयफ्रेंडने सुद्धा ना माझी अशीच एकदा फसवणूक केली होती. अहो 5 वर्ष फिरत होतो आम्ही. तुम्ही काय जग फिरायला निघाला होता? 5 वर्ष सलग फिरत नव्हतो, मग? मी मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचो. अच्छा अच्छा अच्छा. काही दिवसांनी मी त्याला विचारलं, हा. राजा हा? किती दिवस असंच फिरत राहायचं आपण? आता आपलं लग्नाचं वय पण सरत चाललंय, हो ना. लग्न कधी करायचं आपण? तर मला म्हणाला, आता या वयात कोण लग्न करणार आहे आपल्याशी? ही पुरुषांची जातच फसवी. ओ बाई, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. मग तुम्ही पुरुष नसाल. तसं नाही हो, फसवणारे पुरुष नसाल. पण मला भेटले ना ते सगळे फसवेच. माझा एक बॉयफ्रेंड माझ्या केसांच्या प्रेमात होता. मला म्हणायचा, राणी तुझ्या या केसांनी माझा गळा कापलास ना तरी आवडेल मला. आणि शेवटी काय? एका बॉयकट मुलीबरोबर लग्न करून सेटल झाला. बाई, तुमच्या आयुष्यातून असा बॉयकट झाला ना हेच बरं आहे. हा? कित्येक मुलांनी लग्न करतो असं नुसतं सांगितलं आणि हुंडा घेऊन पसार झाले. हो ओ बाई, तुम्हाला माहिती आहे ना हुंडा देणं एक गुन्हा आहे म्हणून? मला माहिती हो, पण माझ्या बाबांनी दिला हुंडा. आणि तसंही प्रोडक्ट खपत नसेल ना तर वेगवेगळे ऑफर्स द्याव्या लागतात ना. नशीब तुमच्या बापाने सेल नाही लावला. मी काय तुमच्याशी बोलत बसलीये? मी कशाला आले होते इकडे? जीव द्यायला आले होते ना. मला उडी मारू दे त्या दरीत. नका बाई बाई, नका त्या दरीत उडी मारू नका. त्यापेक्षा तुम्ही माझ्या घरीच चला. कसं आहे, आपण दोघे फसवले गेलेलो आहोत. एकमेकांचं दुःख सेम आहे. तुम्ही मला समजू शकता. खरं तर आपण दोघांनीच लग्न केलं तर? अय्यो हो, खरंच की. आखिर एक करंट ही दूसरे करंटे को समझ सकता है. चांगली ऑफर दिलीत. बाय द वे, नाव काय आहे तुमचं? तेजस. तेजस? नावातच फसवले गेलेले आहात तुम्ही. पण ठीक आहे, काही हरकत नाही. लग्नानंतर माझ्याऐवजी आपण तुमचं नाव बदलू. मी की नाही तुम्हाला स्वीटू म्हणेन. चालेल ना स्वीटू? चालेल चालेल चालेल. लवकरच ही आनंदाची बातमी मला माझ्या आईला कळवायला हवी. हे देवा, पण कशी कळवणार? काय झालं? अहो जीव द्यायला यायचं म्हणून फोन घरीच ठेवला ना मी. आता काय करू? अरे मग हा स्वीटू कधी कामाला येणार?
हॅलो हॅलो आई, अगं मी बोलतेय. आई, मला माझ्या स्वप्नातला राजकुमार भेटला ग शेवटी. अगं आमच्या दोघांमध्ये फक्त रंगाचा फरक आहे. हॅलो 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 आई, अगं तुझा आवाज येत नाहीये, जरा मोठ्याने बोल. हॅलो अगं आई, 1 मिनिट, इथे आवाज कट होतोय बहुतेक, थांब, फोन चालू ठेव. आलेच हा स्वीटू. हॅलो अगं आई, रेंज नाहीये इथे. हिने मला शिट्टू म्हणून माझी शिट्टीच वाजवली. तिचा फोन झाला की लगेच मी माझ्या आईला कळवणार. हॅलो अगं, तुझं बोलून झालं असेल तर माझ्याही आईला मला कळवायचंय. कुठेस तू? हॅलो, अरे ही माझा फोन घेऊन पळून गेली. अरे स्वीटू, सो क्यूट. मला खूप आवडला तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स, एकदम क्यूट, तुमच्या दोघांसारखा. क्या बात आहे, मजा आली. थँक्यू सो मच. प्लीज बसा. आपलं फुल टाईट कॉमेडी कॅरेक्टर आज चक्क घुसलंय एका बँकेत. चला पाहूया तिथे काय धमाल उडतीये ती. हा परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करणार आहेत किशोर चौगुले आणि उदय नेने. मॅनेजर, 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 कम हियर. मॅनेजर, बोला. काय बोलणार आता? ही तुमची बँक आहे का बंकास आहे रे? जरा हळू बोला. माझा आवाज असा. मग तुम्ही बोलूच नाही. मी बोलणार म्हणजे बोलणार. आपण कोणाच्या बापाची पीत नाही, आपण कोणाला भीत. बाबू बेवडा, तुम्ही जरा गप्प बसा प्लीज. बाबू बेवडा कोणाला बोलतो तू? तुम्हाला म्हणतो मी. सगळे तुम्हाला बाबू बेवडाच म्हणतात. तुमचं नाव बाबू बेवडा आहे ना. बाबू बेवडा माझं नाव नाही आहे. ते तसं मला चिडवता. सॉरी 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 सॉरी, माझी चूक झाली. बाबू शेठ. शेठ सांग. बाबू शेठ, गप्प राहण्यासाठी तुम्ही काय घेणार? 1 क्वार्टर. 1 क्वार्टर? आत्ता म्हणालात ना मी कोणाची पीत नाही म्हणून. मी माझे शब्द मागे घेतो. हो, पण तुम्ही का असे मागे मागे जाताय? पडाल. असं कसं पडाल? पडाल म्हणजे काय? तुम्ही घेतली मध्ये आहात ना. मी घेतली मध्ये नसतो तेव्हा पडतो. मी घेतली मध्ये आहे म्हणून असं झुलतोय. अरे जो फुलत नाही तो केवढा नाही, आणि जो झुलत नाही तो बेवडा नाही. आल्यापासून केवढा बोलतोय. मॅनेजर, मला सांगा, बोला. बाहेर एवढी ATM ची सुविधा असताना लोक बँकेच्या आतमध्ये कशाला येतात? कशाला येतात? अरे पोरी बघायला. आणि तुम्ही इकडे सगळ्या ह्या म्हाताऱ्या बसवून अहो काय बाबू बेवडा, या सगळ्या काम करता करता म्हाताऱ्या झाल्या आहेत आता. मग बदला, नवीन मागवा ना. काय नेहमी तेच बघायचं आम्ही. लेटेस्ट मागवा ना, लेटेस्ट. हो बाबू बेवडा, काय बोलताय तुम्ही हे? परत बाबू बेवडा बोलू नका. बाबू बेवडा मी मला बोललो तर ठीक आहे.
तू मला बाबू बेवडा बोलायचं नाही आधी सांगतोय. मी इथे बँकेत पैसे काढायला आलो. बँकेत पैसे काढायला आलात ना, अहो मग हा गोंधळ का घालताय? ते आपला गंमत. गंमत? अहो ही आमची कामाची वेळ आहे हो, प्लीज. मी कुठे रिकाम टेकडा आहे. मी पण दारू प्यायला पैसे काढण्यासाठी माझं सगळं महत्वाचं काम टाकूनच आलो आहे. तू कशाला तुझ्या एवढा कामाचा भाव खातो? हे बघा, तुम्हाला पैसे काढायचे आहेत ना, ही स्लिप भरा. तुम्ही मला स्लिप भरून द्यायची आहे. अरे मी या बँकचा मॅनेजर आहे. बँकचा मॅनेजर असून साधी स्लिप भरता येत नाही? हे बघा, हे बघा. काय काय बघा? आता काय दाखवणार आहेस तू मला? इथे काय मुद्रा करून दाखवणार? अरे बारचा मॅनेजर स्वतः मला पेक भरून देतो, मग बँकेच्या मॅनेजरने स्लिप भरून दिली तर काय हरकत आहे? ओ काय चाललंय काय तुमचं? दारूने माझं लिव्हर चाललंय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला तुमच्या या बडबडीचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही थांबवली नाहीत ना, तर मी तुमचं अकाउंट बंद करीन. बंद कर. बंद कर ही बडबड बंद कर. मी काय काय बंद करू शकतो ना तुला अजून माहित नाही. अरे माझं रागलंय वाईट आहे. लात मारीन तर बँकेची पतपेढी करून टाकीन. एक मिनिट, तुम्हाला अकाउंट मधून पैसे काढायचे आहेत ना? मग किती पैसे काढायचे आहेत बोला. 1000 रुपये. बरं. 1000. तुम्ही पिणार आहे का? नाही. मग 500च काढ. किती काढू? 500. 500. बॅलन्स नाहीये. ती बॅलन्स करतोय मगातपासून. हा बॅलन्स नाही हो, अकाउंट मध्ये बॅलन्स नाही. म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये एकही पैसा नाही. कुठे गेले? असे कसे गेले? अरे लक्ष कुठे असतं रे तुमच्या लोकांच्या? काही वाटेल तर बोलू नका. तुमच्या अकाउंट मध्ये एकही पैसा नाहीये, एक पैसा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. मला पैसे पाहिजे आता इथे. अरे आई ना का बाई ना घेतली बेटी को चाबी लगता है, हमको पैसा मिलता है. बाबू शेठ, बाबू शेठ, हो नाचता काय तुम्ही? मला दारू प्यायला पैसे नाही मिळाले की मी असंच नाचतो. माझा राग लय वाईट आहे. कशावरून? नाच नव्हता का वाईट? पैसे पाहिजे मग. तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही कितीही नाचलात तरी. सिक्युरिटी त्याला दिलाय विडीचा बंडल. इथे नाही. याला इथून हाकलून घेऊन जा आणि कोणीतरी एअर फ्रेशनर मारा रे. किशोर दादा, काय तुमची एनर्जी असते खरोखरच, क्या बात आहे. आणि तुमच्या प्रत्येक पंच वरती हसायला येतं. जोरदार टाळ्या किशोर दादांसाठी. उदय, तू पण खूप छान साथ दिलीस. मस्त झाला तुमचा परफॉर्मन्स. टोटल एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच. प्लीज बसा. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपल्याला एखादा आपला जुना मित्र भेटला की कसं मस्त वाटतं ना. पण काही वेळेला हा बऱ्याच दिवसांनी भेटलेला मित्र आपल्याला त्रासदायकही ठरू शकतो. कसा? वेल, ते आपण पाहणार आहोत या परफॉर्मन्स मध्ये, जो आपल्या समोर सादर करणार आहेत विकास समुद्रे आणि आशिष पवार. सोहळा नवजन्माचा सोहळा, सोहळा. भाई आशिष, अरे ओळखलं काय? अरे काय म्हणतो रे, कसं आहेस तू? काय म्हटलं ओळखतो की नाही? अरे बस काय रे, कॉलेजात एकत्र होतो आपण. नाही तर काय बाबा, तू नाटकातला हिरो बिरो झाला ना. म्हटलं काय आपल्याला ओळखतो की नाही काय माहिती. कधी नेहमी सांगतो तुला, असं टीव्हीवर बघितलं ना कधी, बायकोला नेहमी सांगतो आपला मित्र आहे आपला, नेहमी बोलतो आपण. का नेहमी काय सांगतो? हा? एकदा सांगून लक्षात नाही राहत तिच्या.
कॉमेडी कॉमेडी सही जा रहा बाबा, सही जा रहा. पण एकदम सही लाईन पकडली तू. कॉलेज पासून एकदम नौटंकी होता तू, नौटंकी. मेकअप रूम आहे, सगळे ऐकताय. मग ऐकू दे ना. एवढा काय मोठा प्रशांत दामले नाही झाला अजून तू. हळू जरा हळू. अरे भंकच केली रे, एकदम कॉलेजचे दिवस आठवले. बाकी काय चाललंय? काय कोणी सध्या पिक्चर मध्ये कोण घेता का नाही? अरे हे असं काय बोलतो? घेतात ना, घेतात ना. याचा करायचं ना यार, करायचं. अरे ते टीव्हीवर आपण बघतो ना मराठी पिक्चर, ते भरत जाधव, अंकुश चौधरी, टीव्हीवर कधी लागले तर बघतो. सॉलिड ऍक्टिंग करतात ते लोक. तू पण कर ना असं काहीतरी पिक्चर. नाटक बिटक काय करत बसलाय? पिक्चर कर जरा, लाईफ मध्ये सेटल हो. नाटकात काय आहे? हे बाबा, अरे काय बोलतोस तू? अरे नाटकात काय काय? अरे नाटकामुळेच तर इथपर्यंत आलेलो आहे. हा. आणि जी काय ओळख आहे ना ती नाटकामुळे. आणि नाटक हा खरं तर पाया असतो रे. बाकी फिल्म सिरियल ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. आणि तसेही 2 पिक्चर मी केलेत. हा? मग रिलीज व्हायची वाट बघतोय. बाई रिलीज झाले ना, आपल्या घरी शिडी बिडी पाठवून द्या त्याची. अरे थिएटरला जाऊन बघ ना. थिएटरला जाऊन बघायचं मग पिक्चर. मग काय? तू काय मोठा सलमान खान आहेस काय? नाहीतरी काय, तुमचे मराठी पिक्चर कधी लागतात? तुमचे मराठी पिक्चर लागतात सकाळी मॅटनी शोला. आम्ही काय काम धंदे सोडून ते पिक्चर बघायला जायचं काय? हे बघ मी मराठी पिक्चर नाही, मी हिंदी पिक्चर केलेत. काय बोलतो, हिंदी पिक्चर? हो म्हणजे काय? कोणाच्या नोकराचा रोल केला? नोकराचं कशाला करीन मी? मेन रोल केलाय, मेन रोल हिंदी पिक्चर मध्ये. तू हिंदी पिक्चर मध्ये मेन रोल केलाय? म्हणजे काय? म्हणजे साधा पिक्चर असणार, मोठा बिटन असणार आहे ना? ते बाकी मी ऐकलं ते तुमचं शूटिंग बिटिंग चालू असतं तेव्हा फुल चहा नाश्ता खायला जेवायला फुकट असतं म्हणे. बरं आहे तुमचं, शूटिंग पण करायला मिळतं, खायला प्यायला फुकट. धामाला बाई. अरे मी काय म्हणतो, कॉलेज मधलं अजून कोण भेटतं की नाही? नाही रे, कॉलेज मधलं कोणीच नाही भेटत. बरोबर. तू भेटल्यानंतर अशी लाच काढणार असेल तर कोण भेटणार आहे तुला? कॉमेडी कॉमेडी. भाई तुझ्या मागे जी सिरियल मस्त आमच्या घरचे सगळे बघायचे. काय त्याचं नाव? हा, फाटलेला आबाळ मी शिवणार. मला अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. ते काय महत्वाचं, ते कोणाला पण मिळतं. पण काय रे, त्या हिरोईन बरोबर काय लपडं बिपडं होतं काय तुझं? नाही रे, ते पेपरवाले काही पण छापतात. तरी मी बोललो घरच्यांना, म्हटलं चल माझा मित्र आहे, म्हटलं माझा. एवढी सुंदर हिरोईन याला कुठे पटणार आहे? ठरवून आलायस का माझी आज लाच काढायची म्हणून? अरे नाही, असं बोलतोय. काय बोलतोस तू? हे बघ, मला जरा मेकअप करायचा, माझा 4:30चा प्रयोग आहे. अरे हा, ते मेन कामासाठी आलो ते विसरलो. भाई मला 6 पास पाहिजे, 6. सॉरी, पासेस नाही मिळणार प्लीज. कॉमेडी कॉमेडी. मॅनेजरला सांग ना 6 पासेस मागवायला. प्लीज. अरे खरंच पासेस नाही देत. बाद झाली ना भंकस यार. अरे खरंच सांगतोय मित्रा. अरे आणि जाहिरातीत सुद्धा लिहिलेलं आहे, फ्री पासेस मागून प्लीज लाजवू नका, असं लिहिलेलं आहे त्याच्यात. आता ते लाजवू नये, मला वाटलं काय कॉमेडी लाईन बिन लिहिली नाटकामधले यार. अरे मी माझ्या आई वडिलांना सुद्धा तिकीट काढून नाटक दाखवलंय, माहितीये का? पास देणार आहे की नाही देणार आहे? अरे सांगितलं ना, खरंच नाही मिळणार पासेस. प्लीज प्लीज, खरंच प्लीज प्लीज. ए मित्रा, लास्ट विचारतो. अरे खरंच सांगतोय, नाही मिळणार पासेस. यायला एवढा टाइम काढून आलो तू बोलतो पास नाही मिळणार. रविवार दुपाराची मस्त आम्ही सोसायटीतले मित्र थंड बिअर उडवत बसलेलो. म्हटलं त्याला टाइमपासला जाऊया नाटकाला, आपला मित्र मेन रोल करतोय. एक जण पिक्चरला घेऊन चाललेला. मी बोललो यार पिक्चर काय आपण नेहमीच बघतो, चल ना आज फुकटात नाटक दाखवतो तुला, आपल्या मित्राचं नाटक आहे. आणि इकडे आल्यावर तू बोलतो काय पास नाही, याला काय अर्थ आहे काय? आता खाली जाऊन काय सांगू त्यांना, मित्र पास देत नाही, माझा मित्र काय बघ बी काय नाही. आता वर्षभर चिडवत बसतील मला, माहिती आहे काय? मोठा छाती पुढे काढून सांगितलं होतं माझ्या मित्राचं नाटक आहे, चला फुकटात दाखवतो. ए मोठा हिरो म्हणतो ना. बस बस, जुना मित्र आहेस ना म्हणून ऐकून घेतोय मी सगळं. याचा साटकन कानाखाली पेटून बाहेर हाकलून दिला. ए भाई, हे आवाज कमी.
आवाज नाही करायचा. तुम्हाला नाटक म्हणजे काय टाइमपास वाटतो? तुमच्यासाठी टाइमपास असेल, पण आमच्यासाठी आमची रोजीरोटी येते. आमचं घर चालतं त्यावर, कळलं ना? दुपारी थंडगार बिअर प्यायची आणि एसीची हवा पाहिजे म्हणून इथे नाटकाला येऊन बसायचं का? का? आणि वर येता ते येता आणि फ्री पासेस मागता का? आर्थिक अडचण आहे तुम्हाला? दारवासाठी 1000-2000चं बिल फाडता ना तुम्ही, मग नाटकाचं तिकीट काढण्यासाठी एवढी कंजूशी का करता? तुमच्यासारखे असे सगळे फ्री पासेस मागायला लागले तर मग निर्मात्याने नाटकावर केलेली गुंतवणूक रिकव्हर कशी होणार? आणि तुमच्यासाठी नाटकाचा प्रयोग म्हणजे 2.5 तास 3 तास असतील रे, पण आमच्यासाठी महिनाभर केलेली मेहनत असते. कलाकार, सेटिंगवाले, मेकअपमन, लाईटमन, बुकिंग काउंटरवाले, मॅनेजर, जाहिरातदार यांचं कुटुंब चालतं त्यावर. अरे नाटकाच्या एका प्रयोगाला येणारा खर्च आम्ही करायचा आणि तुम्ही फुकट नाटक बघायचं का? कशासाठी? आम्ही रंगभूमीचं देणं लागतो, तुमचं नाही. आणि तू मित्र म्हणतोस ना? अरे मग तू उलट स्वतः तुझ्या पैशाने तुझ्या मित्रांना नाटक दाखवायला पाहिजे का? तर तुझ्या मित्राचं नाटक आहे म्हणून. मला लाज वाटते मित्र म्हणायची. निघितून चल, निघितून चल. अरे सॉरी यार आशिष, या भाई रागू नको. म्हणजे त्या मागचा सिरियसनेस आपल्याला काय कळणार ना? म्हणजे त्या अँगलने आपण असा कधी बघितला नाही ना. चल जातो भाई. पण आता आपण घरी नाही जाणार. आता काउंटरला जाणार आणि माझ्या मित्रांना माझ्या मित्राचं नाटक दाखवणार माझ्या पैशाने तिकीट काढून. या शो साठी तुला ऑल द बेस्ट. येतो भाई, चल. क्या बात है आशिष, विकास, तुम्ही दोघांनीही आपापलं कॅरेक्टर इतकं पकडून जो काही इकडे जो परफॉर्मन्स सादर केलाय ना, हॅट्स ऑफ टू यू. जोरदार टाळ्या. रिअल लाईफ सिच्युएशन आहे. प्रत्येक आर्टिस्ट, प्रत्येक कलाकाराला ह्यातनं जावं लागतं आणि असं नाही की त्यांची ही चूक असते. ते पण खूप मनाने आणि समोरच्याला आपलं समजूनच येतात. पण कुठे ना कुठेतरी ती लाईन आपण ठेवायची किंवा एक मेंटेन करायची गरज असते आणि ती प्रत्येक कलाकार करतोच. आणि बेसिकली इथे कोणाला दुखवायचा हेतू नाहीये, पण काही ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या समोरच्याला कळल्या पाहिजेत, त्यासाठीच हा एक अट्टाहास होता, एक प्रयत्न होता. बाकी कोणाला दुखवण्याचा हेतू नक्कीच नव्हता. आणि म्हणजे अगदीच जे येतात ना प्रयोगाला, मी ते फार चुकीचं वगैरे असतं असं नाही, पण त्यांना एक आपुलकीने येतात की या नाटकातला जो आहे तो माझा जवळचा आहे, माझा कोणतरी आहे. पण फक्त त्यांच्याही एक छोटीशी गोष्ट लक्षात यावी की यामागे टेक्निकल गोष्टी काय काय आहेत, की आम्हाला काय काय इतर गोष्टी फेस कराव्या लागतात. हे फक्त त्यांना दाखवायचं होतं, कोणालाही काही दुखवायचं नव्हतं. क्या बात है. तेच तुम्ही करेक्ट स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्यासाठी थँक्यू सो मच. प्लीज बसा दोघं. थँक्यू. मित्रांनो, आपला पार्थ नेहमीच काही इनोव्हेटिव्ह प्लॅन्स घेऊन येत असतो. आज तर त्याने चक्क भविष्यातला अभ्यासक्रम बनवलाय. चला पाहूया भविष्यातला अभ्यासक्रम पार्थच्या नजरेतून. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत भूषण कडू आणि अभिजित चव्हाण. काय काय पार्थ मी बाबा तुमची चिमटा काढायची घाणेरडी सवय सोडून द्या. गर्दीत बायकांचा मार खाला शाने. एकदा गर्दी रे का पाय. अरे तू कुठून कुठे जातोयस? अरे बंद पडलेल्या घड्याळासारखा न हलता एकाच जागी सेटल झाला होतास तू, म्हणून चिमटा काढला. बाबा मी अशा अवस्थेत आईन्स्टाईन किंवा न्यूटन सारखा दिसतो का हो? न्यूटन असंच
युटर्न घेऊन आतमध्ये जा आणि जाऊन झोप जा चल. काय बडबडतोयस तू? अरे सायन्स मध्ये 100पैकी 39 मार्क मिळाले तुला. तू कसला आइन्स्टाईन होतोय? स्पार्क के आगे मार्क कुछ नहीं होता है बाबा. मी वेगळा आणि इनोव्हेटिव्ह विचार करतोय. भविष्यातला अभ्यासक्रम बनवतोय मी. भविष्यातला अभ्यासक्रम? अरे वर्तमानातला तुझा अभ्यास आहे तो जाऊन कर जा आधी. मला ना तुमचं हेच आवडत नाही बाबा. शिखर चढणाऱ्या मुलाला तुम्ही शिडी चढायला सांगताय. उद्या माझा अभ्यासक्रम जेव्हा विद्यापीठात लागेल ना तेव्हा तुमची ही कुपोषित छाती 2 सेंटीमीटरने वर येईल. अरे कुठल्या कसल्या अभ्यासक्रमाविषयी बोलतोयस तू? आता पुढचं सगळं बदलणार आहे बाबा. ए, ए, ए! अरे बाबा बदलणार आहे? अगं, ए, बाबा! काय गं हे? तुम्ही काय? घाबरू नका, तुमच्या अस्तित्वाला धोका नाहीये. नीट ऐकून घ्या. ओ भविष्य बदलणार आहे पुढे जाऊन, तर मग अभ्यासक्रम नको बदलायला? आता बघा भविष्यातला अभ्यासक्रम कसा असेल. भविष्यातला इतिहास धडा 1 मुंबईतला उठाव. कोणे एकेकाळी मुंबईत मराठी माणूस गुण्या आणि गोविंदासह राहत होता. पण जागेचे भाव आवाक्याबाहेर जाणे, वाढती महागाई अशा संकटांमुळे तो मुंबई बाहेर फेकला जाऊ लागला. त्यातच अमराठी लोकांनी मराठी माणसाच्या मुलखात प्रवेश केला. मराठी माणूस प्राणपणाने लढला, पण त्याचा हा उठाव असफल झाला. आजही त्याच्या अस्तित्वाच्या पुसट खुणा शिवाजी पार्क आणि गिरगाव इथे अधूनमधून आढळून येतात. या इतिहासापासून धडा घेऊया. समाप्त. अरे भविष्य ऐकवलंस तू? मग बाबा आजचं भविष्य हे काही काळानंतरचा इतिहासच होणार आहे ना. ओ बाबा पुढे पुढे तर इतिहासातला एक प्रश्न 10-10 मार्कांचा असणार आहे. इतिहास जमा 5 वस्तूंची नावं सांगा. तू माझी का शाळा घेतोयस? तू सांग बाबा काय ते. सांगतो. जात, उखळ, वरवंटा, टेप रेकॉर्डर आणि माणुसकी. माणुसकी? ओ बाबा आजच्याच काळात माणूस पैशांच्या पाठीमागे इतका धावतोय की पुढे जाऊन माणुसकी इतिहास जमाच होणार आहे. आता भूगोल. भविष्यातला भूगोल? हा भविष्यातला भूगोल. मला सांगा भारतात पाऊस कधी पडतो? उत्तर त्याची मर्जी असेल तेव्हा. हो कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतुचक्राची एवढी काशी झालेली आहे की भारतात पाऊस कधी पडतोय त्याच्या मर्जीवरच अवलंबून असतं. मला सांगा दुष्काळग्रस्त भाग कसा ओळखावा? ज्या भागात दुष्काळ पडलाय तो भाग. नाही, दुष्काळग्रस्त निधी मंजूर होऊन सुद्धा ज्या भागात पोहोचत नाही असा भाग खरा दुष्काळग्रस्त भाग. मला सांगा चांगली जमीन कशी ओळखावी? ज्या जमिनीत उत्तम झाडं येतात, उत्तम प्रतीची शेती होते. चूक. ज्या जमिनीवर टॉवर उभारले जातात, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रोजेक्ट्स उभारले जातात ती खरी चांगली जमीन. आता बीजगणित. मला सांगा एका गळक्या हौदाच्या बांधकामासाठी 9,12,75,000 रुपये खर्च होणार आहे आणि तो मंजूर झालेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र 2,14,000 रुपयेच खर्च केलेले आहेत. तर गळक्या बांधकामात किती पैसे वाहून गेले? प्रश्न 2. बाबूने 1.25 कोटीचा घोटाळा केला. त्यामधले 1.5 लाख रुपये त्याने रामूला दिले. तितक्यातच काशाने 3 अब्जाचा घोटाळा केला. त्यातले 1.25 करोड त्याने रामूला दिले. पण रामूने मात्र प्रत्यक्षात 12 अब्जाचा घोटाळा केला. मग रामूकडे किती पैसे जमा झाले? बाबा काय झालं? छातीत दुखताय? छातीत मारू नको. तुझं सगळं ऐकून ना माझं डोकं गरगरायला लागलंय रे पार्थ. अरे काय केलंस तू हे? अरे बीजगणितामध्ये घोटाळ्यांची बीजे घातलीस तू. आता अशीच बीजे रोवली जाणार आहेत बाबा. सगळी शास्त्रच नष्ट होणार आहेत. फक्त घपला करण्याचं शास्त्र, एकटं राहण्याचं शास्त्र, माणुसकी हरवण्याचं शास्त्र हीच शास्त्र राहणार आहेत. खेळांमध्ये फक्त एकच खेळ क्रिकेट. अर्थशास्त्र 200 मार्कांना आणि भाषा फक्त 20 मार्कांना. हाच असणार आहे बाबा आता आपला पुढचा भविष्यातला अभ्यासक्रम. अरे काय फालतूगिरी चालवलीस तू? बरोबर आहे बाबा. माझी सगळी फालतूगिरीच वाटणार तुम्हाला. बाकीची मुलं अभ्यास अभ्यास करतात, मी वेगळा विचार करतो तर त्याचं तुम्हाला कौतुकच नाही. असं कसं कौतुक नाही? आहे ना मला कौतुक. तू 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 कर. तू बनव वेगळा अभ्यासक्रम. नुसतं बोलून होत नाही, त्यासाठी स्पॉन्सरशिप लागते, फायनान्स लागतो. तो कोण देणार मला? माझ्याकडे पैसे नाही, तू नाही तर कधीच सगळं अभ्यासक्रम बनवून पूर्ण. मी देतो तुला पैसे, मी देतो तुला फायनान्स, मी करतो तुला स्पॉन्सर. हे एक काम कर,
हे घे 1000 रुपये. एखाद्या अभ्यासिकेत जा, तिथे नाव नोंदव, त्याची मेंबरशिप घे आणि अभ्यासिकेत जाऊन हा सगळा अभ्यासक्रम बनव बाबा तू आता. घेतलेली मेंबरशिप बाबा. कुठल्या अभ्यासिकेची? अभ्यासिकेची नाही, शगुन हॉटेलची. काय झालं, माझा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात माझ्या नोट्स पूर्ण करण्याच्या राहून गेलो. ते माझ्या मित्रांनी पूर्ण केल्या. मग त्याला पार्टी नको द्यायला? पण बाबा तुम्ही माझ्या पाठीशी असेच उभे राहा, स्पॉन्सरशिप अशीच द्या. थँक्यू, लव्ह यू, बाय बाय. मित्राला पार्टी द्यायला मित्राने नोट्स पूर्ण केल्या ह्याच्या. खूप मेहनत लागते, हुशारी. अरे कार्ट्या, मित्राला पार्ट्या का देतोस तू? खूप विचार करायला लावणारा तुझा हा परफॉर्मन्स होता. थँक्यू सो मच. अभिनंदन तुमचं. प्लीज बसा दोघंही. मराठी माणूस प्राणपणाने लढला, पण त्याचा हे नादांत खोटे आहे. मला दिसलं तो मागे बसलाय आणि मागे बसले. कठीण समय येता. हसतो रे असं पंचरेशा. मामाच्या गावावर